झी 24 तास एक पाऊल पुढे। सबसिडीच्या सिलेंडर्सची संख्या जरी वाढवली असली तर दुसरीकडे भाजपने यावरती टीका केलेली आपण पाहिली। मात्र अनुदानित सिलेंडर्सची संख्या वाढवल्यामुळे ठाण्यामधल्या महिलांनी आनंद व्यक्त केलेला आहे। निश्चितच स्वागत आहे, परंतु ती जी अंमलबजावणी एप्रिल पासून जी होणार आहे त्याची जर तत्पूर्वी झाली तो 950च्या ऐवजी जर त्यांना सबसिडी म्हणून जर मिळाली तर जास्त गृहिणींना समाधान होईल। कारण अजून आता पण सगळ्याकडे दरवाढ झालेली आहे आणि त्यातून हा कुठेतरी आशेचा किरण तो त्यांना आता दिसायला लागलाय, तर निश्चितच ती बाब स्वागत आहे। तर आता ह्या चालू महिन्यापासून चालू झालं असतं तर आम्हाला ती अजून चांगलं झालं असतं। आणि दूध, रॉकेल तसंच गॅस याचे भाव याच्या पुढे तरी वाढू नये हे आमचं एवढं म्हणणं आहे। चांगली गोष्ट केली ना, ते पण ते आताच जर सुरू झालं असतं तर बरं झालं असतं। 6चे 9 केले, ते आता मार्च एप्रिल पासून सुरू होत आहेत, ते आतापासून सुरू केले असतं तर खूपच चांगलं झालं असतं। सरकारने एवढी महागाई वाढवलेली आहे तर आम्हाला जीवन कसं जगावं हेच कळत नाही। आणि त्याच्यातही दुधाचे भाव, रॉकेलचे भाव, रॉकेलही मिळत नाही, तेही रॉकेलचे भावही खूप वाढवलेले आहेत। तर आता 9 सिलेंडर करणार आहेत ते जानेवारीपासून जर केले तर खूपच आनंद आम्हाला होईल। आम्हाला गृहिणींना खूप ओढाताण करावी लागते हो हे संसार चालवताना। झी 24 तास एक पाऊल पुढे।